लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नुकतेच एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर। 1500 रुपये मिळाल्यानंतर आता पुन्हा लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झाले। जे काही पैसे आता येत आहेत ते मे महिन्याचे पैसे आहेत। मे महिन्याचे पैसे येणे सुरू। मे महिन्याच्या हप्त्यासोबत आता पुरुषांना देखील पैसे येणे सुरू। पुरुषांना 2000 रुपये येणे सुरू। 2000 रुपये सर्वात मोठी अपडेट आहे बघा। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमार्फत पैसे मिळतात, तसेच आता पुरुषांना देखील 2000 रुपये देण्याचा इथे हप्ता सुरू झालेला आहे। ते पण तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। कोणते पुरुष यासाठी पात्र आहेत ते पण सांगतो। तर मे महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, त्याबद्दल आपण सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग आता तुम्हाला संपूर्ण अपडेट नीटपणे समजून सांगतो। तर लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। बघा बहिणींनो, तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले, एप्रिलचे नुकतेच तुम्हाला 1500 रुपये आले। हे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर मे महिन्याचा पण हप्ता 1500 रुपये सुरू झाला। तर हे 1500 रुपये ज्यांना कोणाला मे महिन्याचे अजून आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला आले का? नाही आले असतील तर नाही म्हणा, आणि ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा। ज्यांना मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही त्यांना आज कोणत्या वेळेत मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच तुम्हाला आजच्या ज्या काही ताज्या बातम्या त्या ताज्या बातम्या पण भेटणार आहेत या व्हिडिओमध्ये, माहिती त्याबद्दल पण मी तुम्हाला देणार आहे। तसेच पुरुषांना देखील इथे 2000 रुपये सुरू, त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला सर्व माहिती भेटणारच आहे। तसेच पुरुषांना 2000 रुपये मिळणे सुरू। आता पुरुषांना हे 2000 रुपये कसे मिळत आहे, काय आधार कार्ड लागेल की काय लागेल, काय कागदपत्र लागतील का, त्याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटणार आहे। तसेच महत्त्वाचे नवीन निर्णय, नवीन बदल, काही ना काही चालूच आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे। तर बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वात मोठा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा निर्णय काय घेण्यात आलेला आहे, सर्वात मोठा निर्णय, त्याबद्दल पण आपण इथे पुढे माहिती बघणारच आहोत। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्हाला सर्व माहिती मी देतो। हे बघा, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे, ओके। तसेच आपण बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला माहिती मी देणारच आहे। तसेच घरकुल, जे काही घरकुल आहेत, घरकुल देखील सुरू झालेले आहेत। तुम्हाला जर एक घरकुलमध्ये तुमची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला बघा एक ॲप डाउनलोड करावं लागणार आहे, आवास। तर आवास नावाचं जे ॲप आहे, एक मिनटं, आवास प्लस असं तुम्ही प्ले स्टोअरवरती सर्च करा, एक ॲप डाउनलोड होईल। तर आवास प्लस हे ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही जो काही तिथे नोंदणी करू शकता तिथे घरकुलसाठी, तर तो सर्वे आहे तिथे तुम्ही नोंदणी करून टाका जर तुमची बाकी असेल तर। आलं लक्षात? चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा। तर आवास प्लस हे जे ॲप आहे यावरून तुम्ही घरकुलसाठी जो सर्वे आहे तिथे तुम्ही नोंद करू शकता। तर ते संपूर्ण प्रोसेस करून टाका ज्यांनी अजून केलेलं नाही त्यांनी, कारण घरकुल देखील आता
भरपूर जणांना मिळणार आहेत. चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण पहिले माहिती बघूया, त्यानंतर ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहेत, कामाच्या बातम्या, सर्व बातम्या वगैरे आपण सर्व माहिती बघणार आहोत. परंतु व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजेल. नाहीतर काही जण काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, अर्धवट माहिती बघतात आणि मग त्यांना काही समजत नाही, ते व्हिडिओ कट करून टाकतात. तसं करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण माहिती जी असते ही तुमच्यासाठी असते. माहिती ही तुमच्यासाठी मी आणलेली असते. एवढी छानबीन करून, एवढं ॲनालिसिस करून, एवढी जी माहिती मी गोळा करून तुम्हाला सांगत असतो, तर ती माहिती मी तुमच्यासाठी आणलेली असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. आता तुम्ही वायबार अपडेट तर रोज बघत असतात, परंतु कामाच्या बातम्या तुम्ही बघत चला. आपल्या चॅनलवर सर्व कामाचीच माहिती मिळत असते. असं काही नाही की काही सांगायचं, तसं नाही. आपल्या चॅनलवर कामाचे अपडेट, ताजी बातमी असो, जे असेल ते, म्हणजे काय घडलेलं आहे, काय नवीन निर्णय झालेला आहे, शासनाने काय महत्त्वाचे निर्णय घेतले, सर्व योजनेसंदर्भात, नागरिकांसाठी काही महत्त्वाचे नियम, सर्वसामान्य जनतेसाठी काय नवीन निर्णय, याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता मे महिन्याचा जो हप्ता सुरू झाला आहे, तर आता तो कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आला त्याबद्दल आता माहिती आपण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता इथून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बघायचं आहे, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. तर इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे बघा, लाडक्या बहिणींना आता 40,000पर्यंत कर्ज दिले जाणार असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. बघा, 40,000 रुपयेचं कर्ज तुम्हाला भेटणार आहे. हे 40,000चं काय भेटणार आहे? कर्ज. हे कोणाला मिळणार आहे? लाडक्या बहिणींना, महिलांना हे कर्ज दिलं जाणार आहे. याबद्दल सर्वात मोठा निर्णय अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी घेतलेला आहे. बघा, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की या कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. बघा, तर नवीन प्रस्ताव आता लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजनेचे तर तुम्हाला डेली दर महिन्याला हप्ते मिळतच राहतात. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला बरोबर येत असतात. परंतु आता या हप्त्यासोबत आता तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे. कर्ज 40,000 रुपयेचं. बघा, आणि ही ऑफर फक्त लाडक्या बहिणींना आहे, महिलांसाठी आहे. तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. आता हे कर्ज का दिलं जात आहे? तर बघा, हे लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी हे कर्ज दिलं जात आहे. म्हणजे आता तुमच्या मनात काहीतरी छोटा मोठा उद्योग असेलच, तर तुमच्याजवळ भांडवल नसेल, तर मग सरकार तुम्हाला हे पैसे देणार आहे कर्ज म्हणून, आणि तुम्ही छोटा मोठा लघु उद्योग सुरू करू शकता या पैशामुळे. तर एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. मला तर हा निर्णय खूप चांगला आवडलेला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. याबद्दल लवकरच जे कर्ज वाटप आहे ते संदर्भात माहिती समोर येईल. आता सध्या फक्त बातमी समोर आलेली आहे, निर्णय घेण्यात आलेला आहे. आलं लक्षात? तर ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण स्पेशली हे 40,000 रुपये कर्ज फक्त लाडक्या बहिणींनाच भेटणार आहे. पुरुषांना वगैरे कोणालाच भेटणार नाही. फक्त लाडक्या बहिणी, महिलांना हे कर्ज सरकार देणार आहे. बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर याबद्दल अजित पवार साहेबांनी या संदर्भात माहिती दिली. आता बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत. ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना हे कर्ज पण मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील मिळणार नाही, अपात्र झालेलं असाल तर. कारण 4 चाकी वाहन असेल तर सरकार कसे पैसे देईल? 2.5 लाखांपेक्षा तुमचं जास्त उत्पन्न असेल तर सरकार कसे पैसे देईल? आलं लक्षात? तर अपात्र असाल तर योजनेचा लाभ भेटणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आणि 40,000 रुपयाचं कर्ज पण मिळणार नाही ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना. ओके, फक्त ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना हे 40,000 रुपयाचं कर्ज आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही 1,500 रुपयाचा हप्ता आहे तो मिळेल आणि 40,000 रुपयाचं पण कर्ज मिळणार आहे. पुढे बघा, आता मे महिन्याच्या हप्ता सुरूबद्दल अपडेट बघा. आता
चला आता आपण पुढे महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत। तर बघा 40,000 रुपयाचं कर्ज लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे। काही बँका पुढे आल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत मी बोलणार आहे। काही सहकारी बँका चांगल्या चालल्या आहेत। दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात, त्याऐवजी 40,000 रुपयेपर्यंत उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे आणि कर्जाचा हप्ता योजनेतून वळता केला जाईल असे अजित पवार म्हणाले। 50,000 रुपये भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, त्यामुळे कुटुंब उभे करू शकतात असे ते म्हणाले। बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे कर्ज कशासाठी दिले जात आहे की तुमच्यासाठी जो काही तुमच्या मनात काही छोटा मोठा लघु उद्योग असेल तर तुम्ही सुरू करू शकता यामुळे। तर जे काही पैसे आहेत मग हे 40,000 रुपये तर तुम्हाला कर्ज मिळेल। आता मग ह्याची परतफेड करावी लागणार आहे। जे पैसे आहेत तुमचे ते लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात, तर हे पैसे तिथून कट होणार आहेत, मग हप्ता म्हणून इथे कट होणार आहेत। 40,000 रुपयाचं तुमचं कर्ज त्यामध्ये भरलं जाणार आहे। आता तुमच्यावरती आहे ते, जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, जरी नाही हवं असेल तर नाही घेऊ शकता। आलं लक्षात? तर हे इथे पॉईंट आहे महत्त्वाचा। आलं लक्षात? तर सर्वात महत्त्वाची अपडेट पुढे बघा। तर पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। तर राज्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे। नुकताच या योजनेचा 10वा हप्ता वितरित झाला आहे। आता सरकार या योजनेसाठी आणखी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। अजित पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा 1,500 रुपये देत आहे। या योजनेवर सरकारचे 45,000 कोटी रुपये खर्च होत आहेत, मात्र कोणत्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही असा निर्वाळा त्यांनी दिला। बघा, भरपूर जण म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल, असं होईल तसं होईल, परंतु एक गोष्ट इथे क्लिअर इथे अजितदादा यांनी सांगितलं आहे, अजित पवार साहेबांनी सांगितलं की योजना वगैरे बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे। आलं लक्षात? लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, योजना वगैरे काही बंद होणार नाही असे ते ठाम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। चला आता मे महिन्याचा हप्ता सुरूबद्दल अपडेट बघा। चला आता पुढील माहिती बघा। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केले आहेत। लाडकी बहीण योजना महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघा, लाडक्या बहिणींना हे बघा काय म्हटलं इथे, लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार 1,500 रुपये। बघा, या दिवशी जमा होणार पुन्हा 1,500 रुपये। बघा अपडेट बघा, गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये दिला जातो, त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे। तर बघा, सर्वात मोठी अपडेट, तर लाडक्या बहिणींना तुम्हाला एप्रिलचे 1,500 रुपये मिळाले, त्याचप्रमाणे अजून तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत। आणि हे जे 1,500 रुपये आहेत हे 1,500 रुपये तुम्हाला मे महिन्याचे मिळणार आहेत। मे महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि अजून हे पैसे येणे सुरू झालेले नाही, लवकरच हे पैसे सुरू होणार आहेत। माझ्या माहितीनुसार तुम्हाला जवळपास 20 ते 25 मे दरम्यान हप्ता येऊन जाणार आहे मे महिन्याचा, अजून सुरू झालेलं नाही। त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पैसे येणे सुरू, तर एप्रिलचा हप्ता आलेला आहे, फक्त मे महिन्याचा अजून सुरू झालेला नाही। आलं लक्षात? तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजून महत्त्वाची अपडेट आहे। 2,000 रुपये पुरुषांना कसे मिळणार त्याबद्दल पण अपडेट पाहायला भेटणार आहे। 1,500 रुपये 20 ते 25 मे दरम्यान लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आताची ही सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जो काही 11वा हप्ता असणार आहे मे महिन्याचा, या महिन्याचा हप्ता 20 ते 25 मे दरम्यान तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आलं लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली। आता आपण पुढील आजच्या ताज्या बातम्या जाणून घेणार आहोत। बघा, अजूनपर्यंत तुम्ही आवास प्लस या योजनेमध्ये नोंदणी केली नसेल तर करून टाका। तिथे तुम्हाला घरकुलसाठी नोंदणी करावी लागणार आहे, सर्वांनी करून टाका। तर लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारी इतर काही योजना असो,
सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे। सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतो। आता लाडकी बहीण योजनेचे 11वा हप्ता तुम्हाला 20 ते 25 मे दरम्यान भेटणार आहे आणि जे काही पुरुषांना 2000 रुपये भेटणार आहेत त्याबद्दल आता माहिती आपण इथे जाणून घेऊया। चला त्या संदर्भात माहिती देतो आणि ताज्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ताज्या बातम्या पण आहेत, कामाच्या बातम्या आहेत। चला आता आपण इथून सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया। बघा आता सर्व माहिती। तुम्हाला मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती दिली। आता आपण या व्हिडिओमध्ये आज रोजीच्या ज्या काही मोठ्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पहिली जी बातमी समोर येत आहे आजची सर्वात मोठी, सर्वप्रथम पहिली बातमी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता। बघा स्क्रीनवरती, महाराष्ट्रात मान्सूनची लवकरच एंट्री, हवामान विभागाकडून तारीख जाहीर। बघा मान्सूनची लवकरच एंट्री, हवामान विभागाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्ही सध्या बघतच आहात वातावरण, तुम्ही बघा सर्वीकडे वातावरण असं हे झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे। आता भरपूर ठिकाणी पाऊस असा आला ना, गारपीट झाली, डायरेक्ट गारपीट झाली। तसेच वादळी वारे देखील सुरू आहेत काही ठिकाणी। आता हवामान तुम्ही बघू शकता, उन्हाचा तर पत्ताच नाही, आता सध्या पुरं ढगाळ वातावरण झालेलं आहे। आता मान्सून लवकरच एंट्री मारणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। बघा त्या संदर्भात माहिती, आता त्याबद्दल माहिती बघा येते। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सून 23 ते 25 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। बघा केरळमध्ये 23 ते 25 मेच्या दरम्यान जो काही मान्सून आहे, पाऊस आहे, तो केरळमध्ये दाखल होणार आहे 23 ते 25 या तारखेदरम्यान। तर महाराष्ट्रात बघा दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने 12 ते 15 मे दरम्यान राज्यातील सर्व भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। बघा 12 ते 15 मे पासून पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात असं सांगितलं जात आहे। बघा आणि सर्वीकडे तुम्ही बघा ना वातावरण कसं झालेलं आहे, पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे। केव्हा केव्हा ऊन पडतं, केव्हा केव्हा एकदम वातावरण ढगाळ होऊन जातं, असं वातावरण सध्या चालू आहे, तुम्ही सर्व बघतच आहात। तर त्यामुळे जे काही मान्सून आहे तो लवकरच एंट्री मारणार आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। आणि 23 ते 25 मेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि आपल्याकडे पण आता महाराष्ट्रात देखील सुरुवात होणार आहे आणि झालेलीच आहे असं आपण बघतच आहोत। वातावरण तुम्ही सध्या बघा, पुरं वातावरण ढगाळ झालेलं आहे, असं वाटेल की आता पडेल की केव्हा पडेल पाणी, असं वातावरण झालेलं आहे। त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट होती आणि मान्सूनची लवकरच एंट्री सध्या झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे। चला ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा। चला बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 2 आहे PM किसान योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता, यादीत नाव तपासा। बघा जो काही 20वा हप्ता आहे PM किसान योजनेचा, आता तुम्ही शेतकरी बंधू असाल तर हा जो हप्ता आहे हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो। नमो शेतकरी असो किंवा PM किसानचा योजनेचा हप्ता असो, हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो। आणि बघा 20वा हप्ता आता मिळणार आहे PM किसानचा सर्वांना, तर तो आता कोणत्या तारखेला भेटणार आहे त्याबद्दल अपडेट समोर आलेले आहे। चला मग त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। हे बघा, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार दौऱ्यावर असताना PM किसान योजनेचा 19वा हप्ता जारी केला होता। बघा जो काही मागील हप्ता होता 19वा हप्ता, तो हप्ता बिहार दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी त्याबद्दल
जो हप्ता 19वा हप्ता तो जाहीर केला होता, जारी केला होता सर्वांच्या खात्यात, तेव्हा आला होता 19वा हप्ता. आता 20वा हप्त्याकडे तुम्ही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 20वा हप्ता कधी जमा होईल, तर बघा त्याबद्दलच अपडेट आहे. तर भारत सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत करते, जी दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाच्या 3 सन्मान हप्त्यांमध्ये दिली जाते. बरोबर. तर बघा 2,000 रुपये मिळतात. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पुरुषांना 2,000 रुपये, तर पुरुषांना जे काही 2,000 रुपये आहेत ते PM किसान योजनेमार्फत मिळतात आणि तो 20वा हप्ता आता सुरू होणार आहे. तुम्हाला पहिले सांगितलं ना मी अपडेटमध्ये सुरुवातीला की पुरुषांना 2,000 रुपये, तर ते कसे मिळणार आहेत, तर PM किसान 20वा हप्ता जमा होणार आहे तेव्हा ते 2,000 रुपये येतील पुरुषांना, म्हणजे शेतकरी भावांना. पुढे बघा 19वा हप्ता मिळाल्यानंतर, हे बघा काय म्हटलं आहे ते, 19वा हप्ता मिळाल्यानंतर आता देशभरातील शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तर बघा जो काही हप्ता आहे तुमचा 20वा हप्ता PM किसान योजनेचा, तर तो जमा होणार आहे जून महिन्यात तो हप्ता जमा होणार आहे. आलं लक्षात. तर जून महिन्याच्या जवळपास 15 जूनपर्यंत हप्ता जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. तर जून महिन्यात PM किसान योजनेचा हप्ता जमा होईल. आलं लक्षात. तर PM किसान योजनेसंदर्भात ही 2,000 रुपये संदर्भात अपडेट होती. PM किसानचा 20वा हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे आणि लवकरच जून महिन्यात तो हप्ता मिळणार आहे. चला ही ताजी बातमी आपण समजून घेतली, महत्त्वाची बातमी ती. आता आपण पुढील बातमी नंबर 3 बघणार आहोत. चला सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी नंबर 3 बघा. चला बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. ही शेवटची बातमी आहे, ही बातमी संपल्यानंतर आपण व्हिडिओ इथे थांबूया, त्यामुळे ही बातमी पण बघून घ्या. सर्वात मोठी बातमी आहे. तर तरुणांना संधी, तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. हे बघा, तरुणांना संधी, एसटीत लवकरच नोकर भरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा. आता बघा तरुणांसाठी मोठी अपडेट आहे, खुशखबर आहे, कारण एसटीत आता नोकर भरती होणार आहे. त्या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. बघा आता ही अपडेट बघा, बातमी बघा. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 मालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे. बघा तर 25,000 मालकीची जी काही बसेस आहेत ती घेतली जाणार आहेत भविष्यात. तर त्यामुळे मनुष्यबळाची जी काही गरज आहे ती लागणार आहे. त्यामुळे वाहक पदाबरोबरच काही अन्य वर्गातील जे काही पदे असणार आहेत त्यासाठी भरती केली जाणार आहे. पुढे बघा या संदर्भात माहिती. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मान्य उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि येत्या काही वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. बघा भरती होणार आहे त्यामुळे मान्यता देण्यात आलेली आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती. तरुणांसाठी संधी आहे. मग एसटीत लवकरच नोकर भरती होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील बातमी अपडेट समजून घ्या.
तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ताज्या बातम्या बघितल्या आणि सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील माहिती जाणून घेतलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिली। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती नीटपणे समजून सांगितली। तसेच आजच्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या पण सोप्या भाषेत, सिंपल भाषेत तुम्हाला समजून मी सांगितलं। ओके, तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली। त्यानंतर आजच्या ताज्या बातम्यामध्ये मान्सूनची लवकरच एंट्री होणार आहे त्याबद्दल माहिती बघितली। PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती बघितली। तसेच तरुणांना संधी एसटीत लवकरच नोकर भरती होणार आहे। एसटीमध्ये एसटी महामंडळात लवकरच नोकर भरती होणार आहे। तरुणांना संधी, मोठी संधी, एसटी महामंडळात लवकरच नोकर भरती होणार आहे त्याबद्दल पण आपण बातमी बघितली। तर सर्व अपडेट, सर्व माहिती आपण नीटपणे सोप्या सिंपल भाषेत समजून घेतलेलं आहे। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात आणि योजनेसंदर्भात तर तुम्हाला माहिती मिळतच असते। त्यासोबत तुम्हाला रोजच्या डेलीच्या ताज्या बातम्या पण पाहायला मिळत असतात। मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये सरकारने, शासनाने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात, काही योजनेसंदर्भात चांगले अपडेट असतात, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे अपडेट असतात, तर सर्व अपडेट मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितली। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।